नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी स्वाती साळवी MBBS करियर गायडन्समध्ये आपलं स्वागत आहे। साधारणपणे नीटचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फेब्रुवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये येतात। ते फॉर्म भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात, काय काय कागदपत्र लागतात त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहूयात। चला तर मग पाहूयात कुठले कुठले कागदपत्र लागतात। आपण स्क्रीनवर बघूया। नीट ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्सची लिस्ट आपण आता पाहणार आहोत। खालील डॉक्युमेंट्स तुमच्याकडे उपलब्ध असले पाहिजेत। 10वी पास झाल्याचे सर्टिफिकेट, 10वीचे मायग्रेशन सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट, त्याचबरोबर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, जर काही अपंगत्व असेल तर PWD सर्टिफिकेट। यापैकी कोणतेही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर आत्ताच त्या डॉक्युमेंटसाठी अर्ज करा। आता मी पुढे जे डॉक्युमेंट सांगते ते डॉक्युमेंट तुम्ही नीटचे ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर तयार करू शकता। पासपोर्ट साईजचा फोटो, पोस्टकार्ड साईजचा फोटो। हा फोटो तुम्हाला नीटच्या परीक्षेला तुम्ही जेव्हा जाणार आहात तेव्हा हा फोटो सोबत घेऊन जायचा असतो। त्याचबरोबर पोस्टकार्ड साईज फोटोवर विद्यार्थ्याचे नाव व फोटो काढल्याची तारीख असली पाहिजे। नीटचे ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड करताना फिंगरप्रिंट व सिग्नेचर स्कॅन करावे लागते। हे आत्ता जे डॉक्युमेंट सगळे सांगितले आहेत ते एका फाईलला लावून ठेवा, म्हणजे आपले डॉक्युमेंट मिसप्लेस होणार नाहीत आणि वेळेला आपल्याला पटकन समोर दिसतील। नीटच्या परीक्षेसंदर्भात सगळे अपडेट करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स येत राहतील तुमच्या मोबाईलवर। त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओ हा शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।